मी सुधाकर कापसे गेल्या 2019 पासून म्हणजे आज 5 ते 6 वर्ष होत आहे मला अद्याप प्रशासनाकडून म्हणा, कलेक्टरकडून किंवा आपल्या सीओकडून अद्याप न्याय मिळाला नाही. मी इथे कलेक्टर ऑफिसमध्ये आणि या नगरपालिकेमध्ये सीओ साहेबाकडे जाऊन अगदी थकून गेलो. माझं वय जर पाहिलं असतं तर माझं छात्र, मी ज्येष्ठ नागरिक या नात्यानं आम्हाला न्याय नाही मिळत, आमची काहीच कदर नाही होत. आमचे असे दिवस शेवटी म्हणजे संपायला आले तरी आम्हाला जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडून योग्य न्याय मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जे अपराधी आहे त्यांच्या पाठीवरून हात फिरला जाते, पण आम्हाला योग्य तो न्याय मिळत नाही. आमची बाजू इतकी राईट असून अनेकदा चक्रा मारून आम्ही थकून गेलो, तरी पण आम्हाला जिल्हाधिकारी म्हणा की आपले सीओ साहेब, आता पण होऊन गेले 3-3 सीओ, 4-4 जिल्हाधिकारी होऊन गेले, पण अद्याप मला न्याय मिळाला नाही. यापुढे काय करावे? माझा जो प्रॉब्लेम आहे तो नगर परिषद यवतमाळच्या माध्यमातून जे माझ्या बाजूचं अनधिकृत बांधकाम आहे ते अयोग्य आहे आणि ते न परवानगी घेता बांधलेले असूनही सुद्धा मला अद्याप न्याय मिळत नाही. मला जो त्रास होतो तो त्रास ह्या वयात फार सहन करावं लागत आहे. माझं रोजचं नुकसान जे होत आहे ते मी यांच्या नजरेस आणूनसुद्धा मला योग्य न्याय मिळत नाही.